हॅलो एव्हरीवन. मी आज एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे की मोबाईल ॲडिक्शनच्या मुलांच्या मोबाईल ॲडिक्शनवर आपण भरपूर सारे व्हिडिओज बघतोय किंवा भरपूर सारे लेख येतात की मोबाईल ॲडिक्शन मुलांची कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे, किंवा पॅरेंट्सचे बरेच प्रयत्न करतात, वेगवेगळ्या ट्रिक वापरतात की मुलांचं मोबाईल ॲडिक्शन कमी करण्यासाठी काय करण्यात यावं किंवा काय करायला पाहिजे आपण. पण मी याच्या पलीकडच्या एका विषयावर बोलणार आहे की बऱ्याच वेळा सगळे काही प्रयत्न करून पण आपल्याला मुलांना मोबाईल ॲडिक्शन झालेलं आपण पाहतो आहे. बरेच मुलं गेममध्ये किंवा मोबाईलमध्ये व्हिडिओ बघण्यामध्ये किंवा बाकी गॅजेट्समध्ये एवढे गुंतून जातात की त्यांना आजूबाजूला काय चालू हे पण समजत नाही. म्हणजे ते टोटल एखाद्या ड्रग ॲडिक्टसारखं त्या मोबाईलच्या आहारी गेलेले असतात. तर अशा वेळेला पण आपण काय करू शकतो किंवा अशा वेळेला आपण होमिओपॅथीची ट्रीटमेंटचा काय फायदा घेऊ शकतो याविषयी मी बोलणार आहे. की बऱ्याच वेळा काय होतं की मुलं काही ना काही कारणाने मोबाईलच्या संपर्कात येतात, मुलांना एकांत मिळतो, मुलांच्या हातात मोबाईल येतो, तर हळूहळू त्याच्या सवयी लागत जातात. तर बऱ्याच वेळा आपण प्रयत्न करतो मुलांना काहीतरी दुसरीकडे डायव्हर्ट करावं किंवा दुसऱ्या काहीतरी गोष्टींमध्ये डायव्हर्ट करावं की जेणेकरून मोबाईलची सवय कमी होईल. पण काही वेळेला ह्या गोष्टी शक्य होत नाही. तर माझ्याकडे अशीच एक केस आली होती की साधारणतः 11वीत असणाऱ्या मुलाला ते घेऊन आले की लहानपणापासून आईवडिलांचा एकुलता एक मुलगा म्हणून त्याला घरामध्ये सगळे गॅजेट्स उपलब्ध करून दिले. आई वडील दोन्ही जॉबला जायचे, त्याच्यामुळे मुलगा शाळेतून आल्यावर घरी एकटा असायचा. तर घरी याला करमायला पाहिजे, बोर व्हायला नको किंवा काही गोष्टी याला कमी पडायला नको, म्हणून त्याच्याकडे आईवडिलांनी मोबाईल, लॅपटॉप, टी व्ही असे काही जे बाकीचे गॅजेट्स असतील या सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या होत्या. आणि यामुळे काय झालं, घरात कोणी नसल्यामुळे हळूहळू तो मुलगा ह्या सगळ्या गोष्टींच्या अधीन गेला. म्हणजे तो इतका ॲडिक्ट झाला की त्याला मोबाईल, टी व्ही वगैरे ह्या गोष्टी कॉन्स्टंट त्याला लागायच्या. तर ह्या अशा स्टेजमध्ये गेल्यावर काय झालं की तो मुलगा 11वीला आला. मग 10वीपासून पॅरेंट्स थोडे अलर्ट झाले होते. 11वीला आल्यावर ते अजून अलर्ट झाले आणि त्यांनी काय केलं की ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यापासून विड्रॉल केल्या की तू आता 11वीला गेला, 11-12वीचं वर्ष खूप महत्त्वाचं असतं, तू मोबाईल बघायचं नाही, टी व्ही बघायचं नाही, बाकीचे गॅजेट्स बघायचे नाही, घरातलं इंटरनेट बंद करून टाकलं किंवा बाकीच्या काही गोष्टी त्याच्या ज्या सगळ्या गोष्टी चालू होत्या या सडन बंद केल्या. पण मग ह्या सडन बंद केल्यावर किंवा आपणही लहान मुलं बघतो की मोबाईल ते खेळताना त्याच्या हातातून मोबाईलचा आपण काढून घेतला तर मोठमोठ्याने ओरडायला लागतात, रडतात, ओरडतात, ह्या सगळ्या गोष्टी करतात. तर त्या मुलाच्या बाबतीत हे असंच काही घडलं की ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडून काढून घेतल्यानंतर तो खूप ॲग्रेसिव्ह झाला, खूप रागराग करायला लागला, खूप चिडचिड करायला लागला, पॅरेंट्सच्या बाबतीत उद्धट वागायला लागला किंवा पॅरेंट्सच्या गोष्टी काही ऐकत नव्हता. तर पॅरेंट्सला मोठा प्रश्न पडला की आपण ह्या सगळ्या गोष्टी याच्यासाठी करतो, इतके दिवस याच्यासाठी या सगळ्या गोष्टी दिल्या, तर पण मग हा आत्ता अचानक कसं झाला. तर ह्या गोष्टी का होत आहेत, तो मुलगा ॲग्रेसिव्ह का झाला की तो पॅरेंट्सच्या बाबतीत एकदम उद्धट वागायला लागला किंवा एकदम म्हणजे तो जो होता त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळाच वागायला लागला आणि खूप ॲग्रेसिव्ह पद्धतीने घरामध्ये बिहेव करायला लागला. तर ह्या गोष्टी का होतात की जसं एखादं व्यसन आहे की ते तुम्हाला ते कंटिन्यू एखादं व्यसन तुम्ही करतायत किंवा मोबाईल तुम्ही कंटिन्यू बघताय, तर त्या गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळतो, त्या गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व होऊन जातात, एकरूप होऊन जातात आणि त्या गोष्टींची आपल्याला सवय जडते. त्याप्रमाणे तुमच्या मेंदूचाही कंट्रोल त्याच्यात गेलेला त्या गॅजेट्सच्या अंडर असतो की त्या गोष्टी केल्याशिवाय तुम्हाला आनंद मिळत नाही, त्या गोष्टी नाही केल्या तर तुम्हाला चुकल्यासारखं वाटतं, त्या गोष्टी तुम्हाला वारंवार कराव्याशा वाटतात. अशा वेळेला जर सडन तुम्ही ह्या गोष्टी विड्रॉल करून घेतल्या तर ती एकदम मनाची आणि मानसिकतेची बेचैन अवस्था होते आणि त्या बेचैन अवस्थेमध्ये मग मुलं ॲग्रेसिव्ह बिहेव करू शकतात किंवा उद्धट वागू शकतात किंवा अजून काही त्या वेगळ्या प्रकारे रिॲक्ट होऊ शकतात की जेणेकरून पालकांना ह्या गोष्टीची चिंता वाटायला लागते की आता याला काय करायला पाहिजे. तर ह्या सिच्युएशनमध्ये एक तर सर्वप्रथम मोबाईलची सवय लागलीच नाही पाहिजे ही पॅरेंट्सनी काळजी घ्यावी. आणि जर काही चुकून काही कारणाने जर अशा पद्धतीने अशा जर काही केसेस घडल्या आपल्या आजूबाजूला, तर त्यामध्ये होमिओपॅथिक मेडिसिनचा खूप चांगला रोल आहे. की असे मुलं जे असतात की आपण जे बाकीचे बाहेरचे व्यसन म्हणतो, दारू, गुटखा, तंबाखू, ह्या टाईपचंच हे मोबाईलचं व्यसन आहे. तर ते जरी सडन बंद केलं तरी बॉडीमध्ये विड्रॉल सिम्पटम येतात आणि हे जरी सडन बंद केलं तरी बॉडीमध्ये विड्रॉल सिम्पटम येतात. तर हे विड्रॉल सिम्पटम टॅपर करण्यासाठी तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिनचा जर सपोर्ट घेतला तर त्याच्यामध्ये त्या मुलालाही फायदा होतो आणि पॅरेंट्सलाही त्यातून दिलासा मिळतो. तर ती जी केस होती माझ्याकडे, तर त्याच्यामध्ये मुलाला हाच प्रॉब्लेम होता की मुलाचं ॲग्रेशन किंवा मुलाचं बिहेवियर थोडंसं अल्टर झालेलं होतं, ते पॅरेंट्सला चेंज करायची इच्छा होती. तर मेडिसिन दिल्यावर मुलाचं ॲग्रेशन पण कमी झालेलं आहे आणि मुलगा पण व्यवस्थित झाला आहे आणि मोबाईल वापरण्यामुळे आणि न वापरण्यामुळे काय नुकसान आहे, फायदा हे त्या मुलाला पण समजवण्यात थोडंसं प्रमाणात यश आलं आहे. आणि आजकाल अशी कंडिशन आहे की 100% तुम्ही मोबाईल बंद करू शकत नाही. स्वतः तुम्ही पालकांनी पण एक प्रयोग करून बघा की तुम्ही मोबाईलशिवाय एक दिवस राहू शकतात का.
जर मुलांना असं सवय लागली असेल तर ते ग्रॅज्युअली टॅपर करायचा प्रयत्न करा. सडन ह्या गोष्टी बंद केल्या तर त्याच्यामध्ये विड्रॉल सिम्पटम येतील, जसे की इतर व्यसनांच्या बंद केल्यामुळे येतात. तर सगळ्या अशा काही गोष्टींना हँडल करायसाठी एक वेळ, काळ आणि काही पद्धत असते. तर त्या पद्धतीने ह्या गोष्टी टॅपर करायचा प्रयत्न करा आणि गरज पडली सोबत तर होमिओपॅथिक मेडिसिनचा जर तुम्ही सपोर्ट घेतला तर तुम्हाला त्याच्यातून नक्कीच फायदा होईल आणि मुलाच्या वागणुकीत आणि बिहेवियरमध्ये सुद्धा तुम्हाला बदल झालेला दिसेल. धन्यवाद.